नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. मॅफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करणारा विधी संघर्षित बालक ताब्यात. दिनांक 11 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या शिरूर उपविभागातील पथकाने राबवलेल्या शोध मोहिमेत एक विधी संघर्षित बालक मॅफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करताना आढळून आला आहे. त्यास सापळा रचून शिरूर बायपास परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून 1,38,800 रुपये किमतीचा मॅफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 321 NDPS कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर, संदेश केंजळे, शुभम चव्हाण, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर आणि नीरज पिसाळ यांनी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.